नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. आता मी ज्या सेक्टरबद्दल बोलणार आहे, मीडिया सेक्टर, त्यातला एक सेक्टर आहे, खूप जुनी कंपनी आहे, झी एंटरटेनमेंट. ओके, प्रचंड पॉप्युलर अशी कंपनी आणि अजूनही चालू आहे. 15-20 चॅनल्स त्यांच्या आहेत, प्रत्येक रिजनल लँग्वेजमध्ये चॅनल्स आहेत. या कंपनीला ग्रहण लागलं बिकॉज ऑफ सम मिसमॅनेजमेंट अर्लियर. तर ही कंपनी परत झोतात येते की काय असं वाटतं आहे, कारण गेले 2 वर्ष ही कंपनी सारखीच पडते. 200वरून आता शेअर 120 किंवा 130वर असेल. तुम्ही बघा त्याची प्राईस, पण बेसिकली गेल्या 3 वर्षाचा नफा स्टेडी आहे. डिव्हिडंड पण देते कंपनी अजूनही. ओके, आणि नफा त्याचा किती झाला तर 700, 800, 900, 2200 कोटी होता 2017ला. ओके, आणि त्यानंतर जो पडत गेला, कंपनीला ग्रहण लागलं 2017पासून. ते आता सध्याचा त्याचा नफा गेल्या वर्षी 2025ला 500 कोटी होता. आणि 500 कोटी नफा काही वाईट नाही ना, पण त्याचं कॅपिटल 96 करोड आहे. आणि लोनसुद्धा त्याचं 2000 कोटीपासून आता फक्त 300 कोटी लोन राहिलेलं आहे. ओके, आणि TTM ह्याचा प्रॉफिटॅबिलिटी ग्रोथ 90% झालेली आहे, पण शेअर पडला आहे की ते -17%. तर जसा प्रॉफिट वाढतो आहे त्यामानाने शेअर काहीच वाढलेलं नाही. इनफॅक्ट प्रॉफिट 90% CAGRने एका वर्षामध्ये वाढला आहे, पण मार्केट प्राईस याची फक्त 17% काहीच वाढलेली नाही, म्हणजे -17%. नक्कीच हा शेअर बघण्यासारखा इग्नोर्ड शेअर आहे, कारण सोनीचं ह्याचं डील फिसकटलं तेव्हापासून हा शेअर पडतोच आहे. पण फंडामेंटल ॲनालिसिस असं सांगते की it is now growing and maybe getting back to its earlier glory over a period of time. ओके, यावर्षीपासून 34% नेट प्रॉफिटमधला त्यांनी डिव्हिडंड वाटलेलं आहे. ओके, 34% डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन आहे. गेल्या वर्षी 68% होतं, त्याच्या आधीच्या वर्षी 0% होतं. ओके, गेले 3 क्वार्टर प्रॉफिटॅबिलिटी वाढतीच आहे याची. तशी ही झी एंटरटेनमेंटची कथा आहे. मार्केट कॅप 10,000 कोटी आहे, म्हणजे इट इज अबोव प्रॉब्ली मिड कॅप कंपनी, लार्ज कॅपमध्येच येते. ओके, आणि हाय लोचा 89 आणि 155 आहे. PE फक्त 14 आहे. ओके, रिटर्न ऑन इक्विटी 7%, रिटर्न ऑन कॅपिटल इज 9%. बुक व्हॅल्यू 120ला आहे. बुक व्हॅल्यूला आत्ता शेअर मिळतो, राईट, म्हणजे खूपच स्वस्त शेअर आहे असं म्हणण्यात येतं. जेव्हा बुक व्हॅल्यूला शेअर असतो आणि मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू बुक व्हॅल्यू, दॅट मीन्स शेअर हॅज नॉट गॉट एनी प्रीमियम वॉट्स एव्हर फॉर द रिझन्स अननोन. तुम्ही फंडामेंटल्स बघितले तर चांगले दिसतात आहेत. ओके, आणि आता बरेचसे त्यांचे प्रॉब्लेम्स मागे पडलेले आहेत. त्याच्यामुळे या मीडिया कंपनीला की ज्याच्या सिरियल्स लोक बघत असतात सारखे, हिंदी, मराठी, ओके, ऑल रिजनल लँग्वेजेसमध्ये, ॲडव्हर्टाईजमेंटचं उत्पन्न जोरदार असतं आणि कर्ज पण कमी होतं आहे हळूहळू. ओके, त्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये ती कंपनी परत 200पर्यंत जाऊ शकते. टेक्निकल ग्राफ बघा, तुमच्या एक्सपर्टला विचारा, त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्या. इग्नोर्ड शेअर्स सांगायचं मी थोडंसं काम करतो आहे, कारण जे शेअर 2-3 वर्ष चालले नाहीत त्यांना ऑब्व्हियसली कधीतरी चालतातच. बघा तुम्हाला पटतं आहे का, आणि तुम्ही अभ्यास करूनच याच्यामध्ये 100 शेअर घेऊ शकता. ओके, नॉट मोर दॅन दॅट. ओके, इट मे डबल इन नेक्स्ट